हा. अच्छा अच्छा, सुनीलचे मित्र का? हा हा. हो हो हो, अहो तयारच आहे ते. हो हो. कुठे येऊन देऊ तुम्हाला मी? अगं बाई, तुम्हीच येताय का घरी? नाही म्हटलं, तुम्हाला कशाला उगाच त्रास ना, मला काय. बरं बरं, सुनील म्हणालाय का असं? हरकत नाही. नाही नाही, या ना तुम्ही घरी, उलट जेवायलाच या. हो का? नाही नाही, म्हणजे तुमच्या सोयीने कधीही या. हो हो, बरं बरं. हा, आणि एक मिनिट. थँक्यू बरं का. बरं, हां या. हे सगळं आता उर्मीकडे जाणार आहे. त्याच्याबरोबर थोडे लाडू पण करून देऊ का? मला आनंद कसला झाला माहिती का? यांनी निदान पुनर्वसूबद्दल बोलायला सुरुवात केली. काय सांगताय काय माई? तेच तर म्हणाले, मुलाला धोरण आहे, दूरदृष्टी आहे, म्हणून तर ते विचार करत होते त्याला मठाधिपती करण्याचा. मी म्हणाले संबंध संपला नाहीये, तर म्हणाले संवाद संपलाय. अगं बाई, हो का? हो, म्हणजे याचा अर्थ संबंध आहे असं त्यांनाही मनातनं वाटतंय. खरं सांगू का बाई, रक्ताचं नातं आहे हो, ते असं थोडीच तुटणार आहे. आणि नंदिनीची ही थेरं बघून दादांना सुद्धा हे पटलं असेल की उर्मी या घरात सून आली तेच बरं झालं. नाहीतर नंदिनी जर का ह्या घरची सून झाली असती ना, तर विचार करा माई, सगळ्यांना नाकी नऊ आले असते. कुमुद, असं बोलू ना बाळा. पण खरंय ते खरं आहे ना माई. पण आपण आपल्याकडून नेहमी चांगलंच बोलावं कुणाही बद्दल. माई, तुम्हाला सांगू, मी ना ह्या जगात कुणाही बद्दल चांगलं बोलू शकते, पण ह्या नंदिनी बद्दल नाही. लहानपणी आम्ही म्हणायचो ना की ती माझी फत्ती आहे, तर खरंच ही माझी फत्ती. आणि जे काही हे माझ्यावर चिडलेत ना, ते त्या नंदिनीमुळे. देव बघतोय म्हणावं सगळं, तिला सुद्धा बघून घेईल. पुरे कुमुद. जाऊ दे, मी जरा जास्तच बोलले. अगं उर्मी, तू का गप्प आहेस? ऐकते मी. आता माझं ऐक. पुनर्वसूला म्हणावं, आता जरा ह्यांच्या मनासारखं वाग, त्यांच्या कलाने वाग, त्यांना बरं वाटेल असं वाग. त्यांचा राग निवळेल हळूहळू. आणि एकदा नंदिनीचं लग्न होऊन ती सासरी गेली ना, तर हे नक्की विचार करतील पुनर्वसूचा मठाधिपती म्हणून. पण त्यांनाही वाटतच आहे, पुनर्वसू मठाचीच नाही तर सगळ्या गावाची चांगली काळजी घेईल, गावात सुधारणा घडवेल, बदल घडवून आणेल. आणि त्याला सांग, हे आता पुण्या बिण्याचं बास म्हणा, तुमचं इथेच बसतान बसवा. हळूहळू घरातल्या देवधर्माचं तू हातात घे आणि मठाचं तो हातात घे, म्हणजे आम्ही दोघं तीर्थयात्रेला जायला मोकळे. उर्मी, अगं उद्या आपल्याकडे नैवेद्याचा स्वयंपाक सोहळ्यात करायचाय, तू करशील ना ग? अगं म्हणजे कधीतरी माहिती व्हायला हवी ना तुला. आणि सोहळ्यातला स्वयंपाक म्हणजे खूप असतं. कोशिंबिरी, 2 भाज्या, पंचामृत, मसाले भात, साखर भात, खिरी, नंतर पंचपक्वान्न, एवढं सगळं असतं. बरं, त्यात पै पाहुणाही असतो. सकाळी स्वयंपाकघरात गेलं की सगळी आवरावरी करून बाहेर यायला संध्याकाळ तरी होते. म्हणजे आता लगेच सगळं नाही तुझ्यावर टाकणार, पण आता तू हळूहळू घे सगळं अंगावर, म्हणजे मी मोकळी होईन. तू घरात आहेस ना, मला आता कसली काळजी नाही बघ. म्हणजे देवाचं, पै पाहुण्याचं अगदी जबाबदारीने करशील तू, आणि अगदी आपलेपणानं. मी सोवळं देईनच तुला. सोवळं? सोवळ्यात स्वयंपाक करायची सवय नसेल ना ग तुला? म्हणजे सोवळं नेसून स्वयंपाक करता येईल ना तुला? बरं, मग असं करू, तुझं एखादं सुती पातळ बघून ठेव आणि ते धुवून ठेव. मग सोवळं नेसून त्या पिळ्यावर पाणी घालायचं आणि मग ते पातळ वाळत घालायचं. आणि मग वाळल्यावर सोवळं नेसूनच ते दांडीवरनं काढायचं आणि नेसायचं. आणि आता हे जे सोवळ्याचं पातळ नेशील
त्यानंतर शिवाशिव करायची नाही बरं का. म्हणजे पुनर्वसूला सुद्धा शिवायचं नाही, कळलं का? बघून ठेव एखादी सुती साडी. नंदे, काय आहे तरी काय तुझ्या डोक्यात? माझ्या हाती मोठं घबाड लागलंय. घबाड? हो, ते उर्मीचं. म्हणजे? माझ्या हाती असं काही लागलंय की त्यामुळे त्या उर्मीला आपलं चंबू घबाड उचलून या घरातून जावं लागेल. म्हणजे काय? दादांना पुरावे दाखवतेस का? मी दाखवते हिला पुरावे काय आणि सत्य काय ते. मग बघू हिची फॅप्या कशी उडते ते. स्वतःचं भिंग फुटल्यावर कळेल कसं वाटतं ते. तेव्हा बघू सत्याची टिमकी कशी वाजवते ते. माझं पितळ उघडं पाडलंस ना, आता नाही हिच्या बापाकडे परत पाठवली तर नाव नाही लावणार माझ्या बाबांचं. पण मग मी काय करायचंय? मी नाही, तू सांगायचंस दादांना आता. मी काय सांगणार? आणि मी कशाला? नाही, मला नाही जमणार. अगं, मी आपली कोपऱ्यात पडून असते सगळ्यांना सांभाळून. मला नाही जमणार आहे. वेळ बी लागलाय का ग तुला? अगं, त्यांचं घर आहे. उद्या सगळं समोर आलं ना तर ते सगळे एक होतील आणि नसता वाईटपणा येईल आपल्याला. नाही, नको. आणि अक्काला कळलं तर ती तर जीवच घेईल माझा. नाही, नको, मी नाही करणार. तुझा अख्खा जन्म त्या अक्काला घाबरण्यात गेलाय, म्हणूनच तुझं काही झालं नाही आयुष्यभर. ना लग्न ना संसार. सोहळ्यात स्वयंपाक? बाप रे. म्हणजे स्वयंपाक करायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण सोहळ्यात म्हणजे त्याला कर्मकांड आलं. बाबाने आजवर मला जे जे काही शिकवलंय त्या सगळ्याच्या विरुद्ध काहीतरी करते मी. वटपौर्णिमेला मला वाटलं की ते सगळं तेवढ्यावरच संपलं, पण आता सोहळ्यात स्वयंपाक आणि त्यानंतर आणखीन काहीतरी होणार आहे. माई तर हे गृहीत धरतायत की पुनर्वसूला मठाधिपती व्हायचंय, पण त्याला तर त्यात इंटरेस्टच नाहीये. आणि हे सगळं तो कसं सांगणार आहे त्यांना? आणि मलाही आयुष्यभर हे असं धार्मिक विधी करण्यात वेळ नाही वाया घालवायचा. मला काहीतरी मिनिंगफुल करायचंय. खरं तर सुनीलच्या शाळेतल्या मुलांना शिकवायला आवडेल मला, पण त्यासाठी मला अजून शिकलं पाहिजे. वासू म्हणतो तेच खरं आहे का? पहिल्यांदाच थांबायला हवं होतं. मी आता माईंच्या सून म्हणून अपेक्षा वाढवल्या आहेत का? पण त्यात माईंचाही काहीच दोष नाहीये. त्यांचं सगळं जगच, घर, संसार, मुलं, मठ हे एवढंच आहे. आणि त्यांच्या सुनेनं त्यांचा वारसा पुढे चालवावा असं जर त्यांना वाटत असेल तर त्यात त्यांची काय चूक आहे? मला त्यांच्याशी बोलायला हवं होतं. कसं सांगणार त्यांना आणि काय सांगणार? मी हे सगळं मानत नाही, मला हे सगळं आवडत नाही. काय वाटेल त्यांना? वाईट वाटेल फक्त. बापरे, मला त्या माऊलीला दुखावणं जमणार नाहीये. अगदी साध्या आणि मायाळू आहेत त्या. काय करू मी? एकीकडे माझा बाबा आणि एकीकडे माझा सासर. तुम्ही साधा स्वयंपाक केलात ना तरी त्याला उत्तम चव असते. पण आजचा स्वयंपाक मी नव्हता केला, म्हणजे उर्मिला करायला सांगितला होता. बर, फार चांगली पोर आहे. नाही, त्यांची एकदा पत्रिका मागून घ्या त्यांच्याकडून. पत्रिका? आणि हो, त्या पालकांशी आपला काही संपर्क नाही, त्यांना एकदा भेटलं पाहिजे ना. हो बाई, तुम्ही म्हणाल तसं.